श्रीराम समर्थ सार्थ श्री दासबोध दशक 6वा समास 10वा अनुर्वाच्य निरूपण. जेथे गाळून सांडेले नभा जो अनुभवाचा गाभा ऐसा तोही उभा कल्पित केला. दृश्या वेगळे बोलिजे त्याची वाच्यांश म्हणजे त्याचा अर्थ तो जाणजे शुद्ध लक्षांश. शब्द ऐकल्यावर अर्थमय शुद्ध बोध किंवा लक्षांश मनामध्ये उदय पावतो, पण तोही आत्मवस्तूच्या अलीकडेच थांबतो. आपले मन स्वस्वरूपाच्या अनुभवापर्यंत जाऊ शकत नाही. या कारणाने संपूर्ण अर्थ ध्यानात येऊन सुद्धा आत्मवस्तू अनुभवास येत नाही. सामान्य माणसाचे सगळे व्यवहार देहबुद्धीतून होतात. देहबुद्धीमध्ये द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही 3 अंगे निराळेपणाने भासतात. दृश्य संपूर्ण खरे वाटते, त्यास वेगळेपणाने पाहणारा द्रष्टा मी तोही अगदी खरा वाटतो. द्रष्ट्याला दृश्याचा अनुभव येतो. या अनुभवात द्वैत असते. अनुभव प्रकट करण्यास माणूस भाषा वापरतो. अनुभवाचे जे क्षेत्र तेच भाषेचे क्षेत्र असते. या दृष्टीने जे दृश्य विश्व व त्यामधील वस्तू मानवी भाषेचे क्षेत्र होय. संत आत्मबुद्धीच्या भूमिकेवर असतात. त्यांना आत्मसाक्षात्कार असतो. ते आत्मस्वरूपाचा अनुभव घेतात, पण त्यांच्या अनुभवाचा प्रकार अगदीच भिन्न आहे. आत्मस्वरूप दृश्याहून सर्वस्वी निराळे आहे. त्याच्या अनुभवामध्ये द्रष्टा त्या स्वरूपाशी संपूर्ण समरस होतो. तादात्म्य पावतो. मी तोच आहे हे सुद्धा शिल्लक उरत नाही. सर्व दुजेपण नाहीसे होऊन केवळ अद्वैत राहते. त्या स्थितीमध्ये अनुभव घेणे ही भाषा देखील वापरता येत नाही. हे सगळे खरे, पण स्वस्वरूपाशी झालेली समरसता जेव्हा भाषेमध्ये सांगण्याचा प्रसंग येतो त्यावेळी खरी अडचण येते. ही अडचण निवारण्यास माणसाची कल्पना उपयोगी पडते. दृश्यामधील अतिशय सूक्ष्म अनुभव येऊन स्वस्वरूप साक्षात्काराचे त्याच्याशी साम्य दाखवावे लागते. हा कल्पनेचाच प्रकार असल्याने तो काही खरा नसतो, पण त्याखेरीज गत्यंतर नसते. म्हणून संत आपली भाषा वापरतात, तरी त्याचा अर्थ स्वस्वरूपान्मुख असतो. दासबोधासारखे ग्रंथ वाचताना ही गोष्ट कधीही विसरू नये. आत्मस्वरूप कमालीचे सूक्ष्म आहे. आपल्या अनुभवामध्ये आकाश अतिशय सूक्ष्म आहे खरे, परंतु ते देखील जणू काय गाळून घेतले तर त्यास आत्मस्वरूपाच्या सूक्ष्मपणाची कदाचित सर येईल. असे ते स्वरूप सर्व अनुभवाचा अंतर्भाग आहे. त्याच्या सत्तेने सर्व अनुभव येतात, पण हे सगळे स्वस्वरूप वर्णन म्हणजे माणसाने आपली कल्पना ताणून निर्माण केलेला डोलारा होय. मिथ्या कल्पनेपासून झाला खरेपण कैसे असेल त्याला, म्हणून येथे अनुभवाला ठावची नाही. मुळात कल्पनाच खरी नसते, म्हणून कल्पनेपासून जे निपजते ते खरे असू शकत नाही. त्यामुळे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपण ज्याला अनुभव म्हणतो त्याला स्थान नाही. दुजैविण अनुभव हे बोलण्याची तो वाव, या कारणे नाही ठाव अनुभवासी. अनुभव येण्यास अनुभव घेणारा आणि ज्याचा अनुभव घ्यायचा ते असा दोनपणा अवश्य असतो. पण आत्मस्वरूपामध्ये अनुभव घेणाराच शिल्लक उरत नाही. तेथे दोनपण नसते. म्हणून मी स्वरूपाचा अनुभव घेतो या अवस्थेला स्वरूप साक्षात्कारात जागा नाही. अनुभवे त्रिपुटी उपजे अद्वैती द्वैतची लाजे, म्हणून बोलणे साजे अनुर्वाच्य. मी अनुभव घेतला असे म्हटले की अनुभव घेणारा मी, ज्याचा अनुभव घेतला ती वस्तू आणि या दोहोंचा संबंध आल्यावर आलेला अनुभव अशी 3 अंगे उत्पन्न होतात. त्यांना त्रिपुटी म्हणतात. त्रिपुटी ही द्वैतमत असते. द्वैत भाषेच्या कक्षेत येते, परंतु स्वस्वरूपाच्या ठिकाणी केवळ अद्वैत असल्याने तेथे द्वैत अंतर्धान पावते आणि द्वैत नसल्यामुळे तेथे भाषा पोहोचू शकत नाही. म्हणून स्वस्वरूप अनिर्वाच्य आहे. शब्दाने ते सांगता येत नाही अशी भाषा त्याला बाबतीत शोभते. दिवस रजनीचे परमित्य करावयामुळं आदित्य तो आदित्य गेले या उर्वरित त्यासी काय म्हणावे.
सूर्यामुळे आपण दिवस आणि रात्र वेगळेपणाने मोजू शकतो. तो सूर्यच जर नाहीसा झाला तर मग दिवस आणि रात्र हा भेदच राहणार नाही. सर्व शब्दसृष्टीचे मूळ ओंकार आहे. शब्द बोलणे किंवा मौन धरणे म्हणजे शब्द न बोलणे या विचाराचे मूळ अखेर ओंकाराच्या अस्तित्वामध्ये आहे. तो ओंकारच लय पावला की शब्द बोलणे आणि लय बोलणे दोन्ही नाहीसे होतात. शब्द अनुभव आणि अनुभविता सकळे मायेची करता, ते मायामुळे नसता त्यासी काय म्हणावे. त्याचप्रमाणे अनुभव आणि अनुभव घेणारा हे दोन पण मायेमुळे निर्माण होते. ती मायाच जर मुळात नाहीशी झाली तर मग अनुभवाला जागा कशी शिल्लक उरणार. वस्तू एक आपण एक ऐसी असती वेगळ एक तरी अनुभवाचा विवेक बोलो येता सुखे. आत्मवस्तू निराळी व तिचा अनुभव घेणारा मी निराळा असे वेगळेपण असते तर मी आत्मा अनुभवीला असे शब्द सहज बोलता आले असते. त्या अनुभवाची चिकित्सा सुखाने करता आली असती. वेगळेपणाची माता ते लेटिके बंधेची सुता म्हणून या अभिन्नता मुळीच आहे. वेगळेपणाची वेगळेपणाची किंवा दोनपणाची किंवा मी निराळा आहे या भावनेची आई आहे माया. मायेमुळे ही भावना जन्म पावली. पण वांझबाईची मुलगी जशी अगदी खोटी तशी ही माया अगदी खोटी आहे. म्हणून वेगळेपण खोटे आहे. जीव मुळातच परमात्म्याशी अभिन्न आहे. अजन्मा होता निजेला तेणे स्वप्नी स्वप्न देखिला. सद्गुरोस शरण गेला संसार दुःखे. मायेचे अस्तित्व मानून अध्यात्म सांगण्याची एक पद्धत आहे. तर मायामुळे नाहीच असे मानून स्वरूप ज्ञान सांगण्याची दुसरी पद्धत आहे. देहबुद्धीच्या अज्ञानी लोकांना विषय ध्यानात येण्यास पहिली पद्धत उपयोगी पडते, तर आत्मसन्मुख झालेल्या साधकांना स्वतःच्या स्वरूप कल्पना स्वच्छ होण्यास दुसरी पद्धत मदत करते. श्री समर्थ येथे दुसऱ्या पद्धतीचा थोडक्यात अनुवाद करतात. ज्याला मुळी जन्म मरण नाही असा कोणी एक अजन्मा होता, तो झोपी गेला व झोपेत त्याला एक स्वप्न पडले. स्वप्नात त्याने असे पाहिले की आपल्याला फार संसार दुःख झाले, म्हणून आपण सद्गुरूला शरण गेलो. सद्गुरू कृपेस्तव झाला संसार वाव, ज्ञान झालिया ठाव पुसे अज्ञानाचा. मग सद्गुरूची आपल्यावर कृपा झाली, त्यामुळे संसार खोटा झाला, तो मिथ्या आहे असे अनुभवास आले. मग मी आत्माच आहे असे ज्ञान झाले, त्यामुळे मी देहच आहे हे अज्ञान साप नाहीसे झाले. आहे तितके नाही झाले, नाही नाहीपणाने निमाले. आहे नाही जाऊन उरले नसोची काही. जे आहे असे वाटत होते ते सगळे नाही असे झाले. जे नाही असे माहीत होते ते कधी नव्हतेच म्हणून नाही असे झाले. अशा रीतीने आहे व नाही ही दोन्ही नाहीशी झाली. मग ज्यास जे अमुक आहे किंवा ते अमुक नाही असे काही म्हणता येत नाही, ते केवळ अस्तित्व तेवढे उरले. या तिन्ही ओव्यांचा भावार्थ असा: मूळ स्वयंप्रकाश आत्मस्वरूप स्वानंदात होते, त्यास झोप लागली म्हणजे त्याचा स्वतःला स्वरूपाचा विसर पडला. झोपेत त्यास स्वप्न पडले म्हणजे मग देहरूप आहोत हा भास होऊन जिकडे तिकडे भेदाने भरलेले दृश्य विश्व दिसू लागले. स्वप्नात त्यास संसार दुःख झाले म्हणजे दृश्यांतील द्वैतामुळे त्यास भय वाटू लागले. मग त्या स्वप्नात त्यास स्वप्न पडले की आपण सद्गुरूला शरण गेलो, त्यांनी आपल्यावर कृपा केली आणि ज्या संसाराला आपण घाबरलो होतो तो स्वप्नच होता असे कळून चुकले. म्हणजे हे दृश्य विश्व मुळात स्वप्नवत आहे हे खरे मानून त्यामध्ये जे कल्पनेचे व्यवहार होतात ते स्वप्नातील स्वप्नाप्रमाणे भासतात. मी वेगळा व अज्ञानी, सद्गुरू वेगळे व ज्ञानी, त्यांना मी शरण जातो, मग ते कृपा करतात. हा सगळा दृश्यांतील आपल्या कल्पनेचा व्यवहार आहे. झोपलेल्या माणसाला जागा केला म्हणजे स्वप्नात जे जे प्रत्यक्ष पाहिले ते ते सगळे नाहीपणाने व्यर्थ वाटते. तसे देहबुद्धी भरून
आकात अज्ञान विरले की एकंदर संसाराबद्दल वाटते. मानवी ज्ञानामध्ये वस्तूबद्दल दोनच बाजू असतात. वस्तू आहे ही एक बाजू, तर वस्तू नाही ही दुसरी बाजू. एक अनुभव वस्तूच्या आहेपणाचा व दुसरा अनुभव वस्तूच्या नाहीपणाचा असतो. पण हे दोन्ही अनुभव अज्ञानाच्या क्षेत्रातील असल्याने दृश्य विनाशी विश्वाला जेवढे लागू पडतात, आत्मस्वरूप आहे व नाही या मानवी कल्पनांच्या पलीकडे आहे. ते केवळ असते, शुद्ध असणे हा त्याचा स्वभाव आहे. त्या सत्ता असे म्हणतात. श्रीराम समर्थ.